उल्हासनगरमध्ये भर चौकात गोळीबार झालाय। यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय, एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या घेतला जातोय। उल्हासनगरमधली ही धक्कादायक घटना सध्या समोर येते। उल्हासनगरमध्ये गोळीबार झालेला आहे, दोघांचा ज्यामध्ये मृत्यू झालाय तर एक जण जखमी असल्याची माहिती सध्या समोर येते। 7 राऊंड यावेळी फायर करण्यात आले, मात्र भरवस्तीत हा गोळीबार झाल्यानं या सगळ्या परिसरामध्ये मोठी खळबळ माजल्याचं सध्या पाहायला मिळतंय। पोलिसांकडून तातडीनं या सगळ्या परिसराचा तपास घेण्यात आलाय। हे आरोपी नेमके कोण होते, हा वाद नेमका काय होता, हे याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय। तर उल्हासनगरमधून ही घटना आपण पाहतोय। उल्हासनगरमध्ये गोळीबार झालेला आहे, भर चौकात हा गोळीबार झाला। पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे, ज्यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती सध्या समोर येते। तर उल्हासनगरमधली ही घटना आहे। मात्र अशा पद्धतीनं सातत्यानं गोळीबाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना प्रशासनासमोर आणि शासनासमोर मोठं आव्हान या गोळीबाराच्या घटना थांबवण्याचं उभं ठाकलेलं आहे। आता पोलिसांकडून सरकारकडून या सगळ्या प्रकरणी कशा पद्धतीने एखादी मोठी ठोस उपाययोजना केली जाते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। उल्हासनगरची घटना आपण पाहतोय। उल्हासनगरमध्ये भर चौकात हा गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय, एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती ही समोर येते। या सगळ्या प्रकरणी सध्या पोलिसांकडून तपास घेतला जातोय। तर भर चौकात गोळीबार झाल्यामुळे या सगळ्या परिसरात भीतीचं वातावरण हे पसरलेलं आहे। या सगळ्या परिसरामध्ये मोठी खळबळ सध्या माजलेली आहे। उल्हासनगरमध्ये भर चौकात हा गोळीबार झाला, ज्या गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यू झालाय, एक जण जखमी असल्याची माहिती आहे। तर पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या घेतला जातोय। सातत्यानं राज्यातील गोळीबाराच्या घटना या वाढत चाललेल्या आहेत।